Hello, we discuss this batch and continuous fermentation. This is, we discuss here the types of the fermentations. First one, the batch fermentation, and next one, the continuous fermentation. First one, the batch fermentation. The fermentations that are carried out in batches are called batch fermentations. असे fermentations जे batches मध्ये लॉट मध्ये केले जातात त्यांना batch fermentations असं म्हणलं जातं. We know that this 75 to 80% of the space in the fermenter it is filled with the medium, and in this microorganisms are also added, and remaining 20 to 25% space in the fermenter it is remain empty, and this remained empty space it is called as the head space. आपल्याला माहित आहे की 75 ते 80% जे फर्मेंटरचा भाग आहे तो मीडियम प्लस मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी भरलेला असतो, आणि शिल्लक जो आहे 20 ते 25% भाग मीडियमच्या वरचा तो रिकामा असतो. त्याच्यामधले कुठलेही मीडियम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे टाकले जात नाहीत. ह्या रिकाम्या जागेला हेड स्पेस असं म्हणतात. तर हेड स्पेसचं फंक्शन काय, दॅट इज ह्याचं कशासाठी ठेवतात हे, तर काय होतं कधी एअर इट इज एस्केप्ड, देन द गॅसेस दीज आर इव्हॉल्व्ड ॲज वेल ॲज in the head space the foam it accumulates, therefore this head space is kept. हेड स्पेस ही वरच्या साईडला फर्मेंटरच्या ठेवली जाते. याचा उद्देश काय आहे तर फर्मेंटेशन चालू असताना हवा ही गॅसेस जे आहेत ते बाहेर टाकले जातात, आणि त्याचबरोबर फोम जो आहे तो फर्मेंटेशनच्या वेळेला निर्माण होतो, आणि त्याला जागा पाहिजे याच्यासाठी ही हेड स्पेस ठेवलेली असते. आणि ह्या हेड स्पेसमध्ये हे इव्हॉल्व्ड गॅसेस जे आहेत त्याचबरोबर फोम जो तयार होतो तो जमा होतो, आणि नंतर हे जे मीडियम फील्ड फर्मेंटर आहे इट इज स्टीम स्टरलाइज्ड. देन दिस desired volume of the inoculum it is aseptically added to the fermenter after cooling. The fermenter is equally equipped with all parameters, and the fermentation is allowed to proceed under optimum conditions for specific period of time. Nantar when the fermentation is stopped, when the fermentation is stopped, the fermentation broth it is removed from the fermenter and product it is recovered, and this is called as the batch fermentation. तर बॅच फर्मेंटेशन मध्ये फर्मेंटर मध्ये मीडियम भरलं जातं आणि नंतर मग त्याचं स्टरलायझेशन केलं जातं. स्टरलायझेशनच्या नंतर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे फर्मेंटेशन करणार आहेत ते टाकले जातात, आणि हे जे फर्मेंटर आहे हे ऑप्टिमम कंडिशन्सला स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम ठेवलं जातं. नंतर या टाइम ड्युरेशन नंतर फर्मेंटेशन हे स्टॉप होईल, आणि जे फर्मेंटेड ब्रॉथ आहे ते बाहेर काढलं जाईल आणि त्याच्यातून प्रॉडक्ट हा मिळवला जातो. दिस इज कॉल्ड ॲज द बॅच फर्मेंटेशन. आणि एकदा फर्मेंटेशन झालं की द फर्मेंटर इट इज देन क्लीन्ड अँड यूज्ड फॉर अ न्यू बॅच. फर्मेंटेशन एकदा झालं की तो साफ केला जातो फर्मेंटर, आणि नंतर मग त्याच्यामध्ये नवीन फर्मेंटेशन हे घडून आणलं जातं. याचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर कर्डलिंग ऑफ मिल्क, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ बॅच फर्मेंटेशन. In batch fermenter, the contents of the fermenter are not at a steady state, that is, contents vary with time. As the fermentation proceeds, concentration of nutrients decreases
and the concentration of the product and cell density increases. फर्मेंटेशन जेव्हा प्रोसीड होईल तेव्हा न्यूट्रिएंट्स वापरून प्रॉडक्ट मायक्रोऑर्गॅनिझम्स बनवतात, ज्यामुळं हे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं. त्याचबरोबर सेल डेन्सिटी मायक्रोऑर्गॅनिझम्सची वाढते. आणि शेवटी बॅच फर्मेंटेशनच्या दिस फर्मेंटेशन स्टॉप्स. का स्टॉप होतं? ड्यू टू द डिप्लिशन ऑफ द न्यूट्रिएंट्स अँड ॲक्युम्युलेशन ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स. न्यूट्रिएंट्स हे संपून जातात आणि हे जे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते तिथं साचल्यामुळं बॅच फर्मेंटेशन जे आहे ते थांबतं. देन वी डिस्कस अबाउट दिस ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस बॅच फर्मेंटेशन. Batch fermentation, this require less space. The chances of contamination are low. The operation is simple and it needs few controls. Then these disadvantages. The fermentation requires more time for the cleaning, sterilization, cooling and initiation of the fermentation. And in this, the fermentation limited product it is formed. This is all about the batch fermentation. Now we switch to the continuous fermentation. The fermentation which is carried out in an uninterrupted manner, this is called as the continuous fermentation. And there are various types of continuous fermentations. Number 1, single stage continuous fermentation. Number 2, single stage recycle continuous fermentation. And number 3, multi-stage continuous fermentation. Here one by one we have to study. First one, the single stage continuous fermentation. In this, a single fermenter operates continuously and the medium is fed into the fermenter at a specific rate. At the same time, this fermented broth is removed. This is the सिंगल स्टेज कंटिन्युअस फर्मेंटेशन. मीडियम हे याच्यामध्ये एकदाच टाकलं जातं आणि हे फर्मेंटेशन घडून आणलं जातं आणि कंटिन्युअसली. आणि नंतर मग मीडियम जे आहे हे टाकलं जातं एका स्पेसिफिक रेटला, म्हणजे कंटिन्युअसली हळूहळू हे मीडियम याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याचबरोबर जितकं मीडियम आपण टाकणार आहोत तेवढंच मीडियम हे बाहेर काढून घेतलं जातं. दिस इज द सिंगल स्टेज कंटिन्युअस फर्मेंटेशन. द नेक्स्ट वन, सिंगल स्टेज रिसायकल कंटिन्युअस फर्मेंटेशन. तर याच्यामध्ये सिंगल फर्मेंटर हे कंटिन्युअस ऑपरेशनमध्ये राहतं. मीडियम जे आहे एका स्पेसिफिक रेटला टाकलं जातं. त्याचबरोबर द फर्मेंटेड ब्रॉथ इट इज रिमूव्ड ॲट द सेम रेट. तर अशा वेळेला काही याच्यामध्ये फर्मेंटेड ब्रॉथ जे आहे काही त्याचा काहीसा भाग त्याचबरोबर त्याच्यातलं सबस्ट्रेट जे आहे ते वापरलं जात नाही. अशा वेळेला याचं रिसायकलिंग करावं लागतं. याचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर हायड्रोकार्बन फर्मेंटेशन. हायड्रोकार्बन फर्मेंटेशन याचं एक्झाम्पल आहे, दॅट इज सिंगल स्टेज रिसायकल कंटिन्युअस फर्मेंटेशन. Hydrocarbon, this is immiscible one and therefore some part of this hydrocarbon remain unfermented. Therefore this recycling of this hydrocarbon it is done. Nantar, when fermentable substrate is low in the medium, a portion of the cell is recycled to provide high population density in the fermenter. Example, alcohol production by biosteel process. The third one, multi-stage continuous fermentation. तर याच्यामध्ये एकापेक्षा 2-3 फर्मेंटर्स जे आहेत हे कंटिन्युअसली हे जोडलेले असतात अँड दिस इज द मल्टी-स्टेज कंटिन्युअस फर्मेंटेशन. तर याच्यामध्ये एक आपल्याला बघावं लागतं की हे जर सेकंड फर्मेंटरचं जे इन्फ्लुएंट आहे तो फर्स्ट फर्मेंटरचा हा इफ्लुएंट असतो आणि नंतर सेकंड फर्मेंटरमध्ये याची प्रोसेस होईल आणि नंतर याचं जे सेकंड फर्मेंटरचा इफ्लुएंट आहे तो थर्ड फर्मेंटरचा इन्फ्लुएंट म्हणून ॲक्ट होतो.
तर हे कधी घडतं? That is, this is applicable to the fermentations in which product formation, that is the synthetic stage, occurs after the cell multiplication, that is the growth stage. पहिल्यांदा हे कधी घडतं तर काही वेळेला आधी ग्रोथ करावी लागते ऑर्गॅनिझमची आणि सेकंड वन दिस इज द प्रॉडक्ट फॉर्मेशन. तर हे दोन प्रकार आहेत त्याचे कंटिन्युअस फर्मेंटेशनचे. दॅट इज द डिफरंट व्हेसल्स आर देअर. That is, these vessels are at a steady state and here no variation in population density it is there. And two types of the vessels, chemostat and next one turbidostat. तर पहिल्यांदा आपण chemostat बघू. In this chemostat, culture density is maintained constant by keeping an essential nutrient in a limited amount in the medium, and the concentration of the limiting nutrient is then turn controlled by the dilution rate. Thus, culture density in the fermenter is maintained constant by adding medium at the specific rate. At the same rate, fermented broth is removed. Then we see the turbidostat. This turbidostat having a photocell, and this photocell continuously measures the culture density in the vessel and automatically adjusts the dilution rate. Then advantages of continuous fermentations. First advantage, an uninterrupted product formation saves time and the labor. Second, it gives good product yield. And third one, inoculum is required only once. This continuous fermentation also having these disadvantages. Number one, the chances of contamination are more. Number two, the operation is difficult.